साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। मागील काही दिवसांपूर्वी मजरेवाडी येथे एका अल्पवयीन वडार समाजातील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती। अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीकरिता वडार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता। पात्रूड चौक येथून निघालेल्या मोर्चात सर्व समाज बांधवांनी आपला सहभाग या भव्य अशा निषेध मोर्चामध्ये नोंदवला होता। हा मोर्चा पुढे सिव्हिल चौक रंगभवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला। अत्याचार पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आरोपींना ताब्यात घेऊन फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आल्याची माहिती वडार समाजाच्या नेत्या नगरसेविका प्रतिभा मुदगुल यांनी दिली। आज जिल्हाधिकारींना आम्ही समस्त वडार समाजातर्फे तसेच समस्त सोलापूर जिल्ह्यातर्फे महिलांवर जे अत्याचार होते तसेच विशेष करून आमच्या समाजाच्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर जो बलात्कार करण्यात आलेला आहे अशा नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आज आम्ही समस्त वडार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत मूक मोर्चाने शांततेने अतिशय सभ्यपणे मूक मोर्चा काढत आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज इथे बहुसंख्याच्या संख्येने उपस्थित आहोत। तर माझी या सरकारकडे तसेच शासनाकडे विनंती आहे की दिवसेंदिवस दिवसाढवळ्या महिलांवर जे अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ लवकरात लवकर म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट खटला चालवून लवकरात लवकर या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशी कृत्य करण्यापूर्वी त्यांना 100 वेळा विचार करावा लागेल की आपण आपल्या आई बहिणीकडे नजर वळवून बघण्याची देखील यांना हिंमत होता कामा नये। अशी कठोरातली कठोर शिक्षा या नराधमांना देण्यात यावी। तसेच एकीकडे आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, असा 1 दिवसाचा जागतिक महिला दिन साजरा न करता आमच्या आई बहिणीवर आमच्या चिमुरड्यावर जो अत्याचार होत आहे त्याच्या सुरक्षिततेचा आम्हाला हमी द्यावी या सरकारने। तसेच आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करून आज आम्ही करतोय की आम्ही महिला आज किती सुरक्षित आहोत। प्रत्येक पावलोपावली आज आमच्या आया बहिणी नोकरी करतात, मुली शिक्षण घेतात। महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील आज भीती वाटते की आपण घरी जाईपर्यंत आपली बायको सुरक्षित आहे का आपली मुलगी सुरक्षित आहे। म्हणजे समस्त जनता आज संभ्रमात पडलेली आहे, भयभीत झालेली आहे। आमच्या मुली आज घराबाहेर पडतात, त्या सुखरूप घरी पोहोचतील का यामुळे या झोपलेल्या या त्रिमूर्ती सरकारला आज आम्ही आवाहन करत आहोत। तसेच नम्रतेची विनंती देखील करत आहोत की जागे व्हा। आपली जनता आक्रोश करीत आहे, हाहाकार करीत आहे। आपल्या महिलांच्या वेदना मुलींच्या किंचाळ्या तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि यांना लवकरात लवकर अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्या, म्हणजे तेव्हा कुठे या नराधमांना अशी कृत्य करण्यापासून आळा बसेल, त्यांच्यावर एक धमक बसेल। म्हणून मी सरकारला विनंती करते, शासनाला देखील विनंती करते की या नराधमास पकडून फाशीची शिक्षा द्या। आज आमचा समस्त समाज आक्रोशतेने रस्त्यावर उतरलेला आहे। जर आताच आम्ही बोललेलो आहोत की लवकरात लवकर जर या नराधमास फाशीची शिक्षा मिळाली नाही तर संपूर्ण आमचा समाज पेटून उठून या नराधमास कोणती शिक्षा द्यायची त्यावेळी जर शासन जरी आडवं आलं तर आम्ही थांबणार नाही, कोणाला घाबरणार नाही। या आमच्या चिमुरडीस आम्ही न्याय मिळवून देणारच आणि ते आम्ही करून दाखवणारच।